नमस्कार, मी संदीप आणि तुम्ही पाहताय LS मराठी। पाहूयात काही विशेष घडामोडी। बाईक टॅक्सी ॲप्सवर कारवाईचे आदेश। अनधिकृत सेवा प्रकरणी मोठी हालचाल। कंपनी मालकांवर FIRची मागणी। परिवहन मंत्र्यांचे सायबर क्राईमला पत्र। नंदुरबारमध्ये उष्णतेची लाट, प्रशासन सतर्क। हीट वेव्हचा इशारा, तापमान वाढणार। दुपारी बाहेर पडणं टाळा, प्रशासनाचं आवाहन। भिवंडीत शाळेतील 3 जण लाचलुचपत जाळ्यात। विद्यार्थिनीकडून लाचेची मागणी, PCBची कारवाई। मुख्याध्यापिका, शिक्षिका, लिपिक अटकेत। 4,000ची लाच घेताना रंगेहात पकडले। भिवंडीत शिक्षण संस्थेमध्ये मोठी कारवाई। नागपुरात अवैध हुक्का पार्लरवर पोलिसांचा छापा। 3 हॉटेल्स 1 महिन्यासाठी सील। हॉटेलमध्ये हुक्का पुरवला जात असल्याप्रकरणी सील। पोलिसांच्या कारवाईनं परिसरात खळबळ। अमरावतीत 1 कोटीचा अवैध गुटखा जप्त। 10 टन गुटखा वाहतूक उघडकीस। चांदूर रेल्वे पोलिसांची मोठी धाड। ट्रकसह लाखोंचा मुद्देमाल जप्त। गुटखा रॅकेटवर पोलिसांचा मोठा वार। सारोटी टोल नाक्यावर आंबा ट्रक उलटला। मुंबई अहमदाबाद महामार्गावर अपघात। आंब्यांचे कॅरेट्स रस्त्यावर, नागरिकांची गर्दी। डहाणू ट्रक अपघातानं वाहतूक विस्कळीत। ST हिरकणी बसचा ब्रेक फेल, भीषण अपघात। हर्सुल सावंगी परिसरात बस दुर्घटना। भुसावळ छत्रपती संभाजीनगर बसला अपघात। सर्व प्रवासी सुखरूप, मोठा अनर्थ टळला। आळंदीत PMP बसला अपघात। अज्ञात व्यक्तीचा मृत्यू, बसच्या चाकाखाली सापडून भीषण अपघात। PCMC बस स्थानकात अपघातानं खळबळ। बस स्थानक हलवण्याच्या मागणीला पुन्हा जोर, प्रशासनाच्या निर्णयाकडे लक्ष। बार्शी टाकळीत झाडाला लटकले 2 मृतदेह। धाबा रोडवर खळबळजनक घटना, दोन्ही तरुणांच्या मृत्यूनं गुढ वाढलं। आत्महत्या की घातपात, तपास सुरू, परिसरात भीतीचं वातावरण। दौंडमध्ये मुद्रांक विक्रेत्याची आत्महत्या, 13 जणांवर गुन्हा। विवेक गटणे आत्महत्या प्रकरणानं खळबळ। फसवणूक, त्रासामुळे आत्महत्येचा आरोप। दौंड पोलिसात 13 जणांविरुद्ध गुन्हा दाखल। आर्थिक व्यवहारातून धक्कादायक घटना उघड। आणखी काही विशेष घडामोडींसाठी पाहत राहा LS मराठी।